तर ठाण्यामध्ये ठाकरे बंधू ठिकऱ्या उडवतील असं खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं होतं। त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पलटवार केलाय। ठिकऱ्या कोणाच्या उडतील हे ठाण्यातील जनता दाखवेल। ठाणेकर जनता सुज्ञ आहे, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार, ते म्हणतात 70 पार, आमचा 75 5 जास्त, आमचा 75। अहो दोन ठाकरे आहेत ना, दोन ठाकरे सप्पे भारी। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। बघा यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले। रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो, दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे। निवडणूक आयोगाला याची कल्पना आहे, म्हणून निवडणूक आयोगाने प्रकरण केंद्राकडे पाठवलंय। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या होतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाही अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला, आनंद दिघे साहेबांना कमी लेखले, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।